मित्रांनो, रामकृष्ण हरी. आपल्याला आज एका महत्त्वाच्या विषयावरती बोलायचं नाहीच. कारण काय, हा विषय काही दिवसापूर्वी आपण मांडलेला आहेच, पण आता त्या विषयावरती परत बोलायची वेळ आली आहे. कारण हे तेवढंच महत्त्वाचं आहे आणि हे कारण ऑफिशियली सुद्धा या ठिकाणी अनाऊन्स झालंय. ज्या वेळेस ही गोष्ट समोर आली त्यावेळेस विरोधकांच्या तोंडातून एकच शब्द येतोय, आता आमचं कसं. मित्रांनो, विषय आहे मुंबई महानगरपालिका निवडणूक, म्हणजेच बीएमसी म्युनिसिपल इलेक्शन. आता ह्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदेची शिवसेना म्हणजे खरी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी बीजेपी, आता ह्या दोघांची युती होऊन दोघांच्या संगतीनं किंवा साथीनं ही निवडणूक लढली जाते. याविषयी आपण काही दिवसापूर्वी तुम्हाला सांगितलं होतं की बाबा हे शेवटी असा कार्यक्रम होऊन एक जो काय आहे गोप्यस्फोट तर होईलच, पण एक असा डाव टाकला जाईल. त्या डावामध्ये त्याची पेरणी ही 5-6 महिन्यापासून चालू होती. ह्या सगळ्या पेरण्या करून आता असा यावेळेस बॉम्ब हल्ला येऊन, हा हायड्रोजन नाही, कुठला बॉम्ब नाही, हा डी बॉम्ब आहे. ह्या 8 दिवसापूर्वी एकनाथ शिंदे साहेब नेहमी देवाभाऊ डी 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 का म्हणत होते, देवाभाऊ एकनाथ भाई का म्हणत होते, तो नेहमी म्हणत असतातच. पण याचं उत्तर आता कळालंय की या दोघांना सुमडीत गुमडी केलेली आहे. एक मी पाठीमागं फेसबुकला ट्विटरला एक्सला एक पोस्ट वाचली होती. त्यामध्ये लिहिलं होतं की कुठल्या पक्षामध्ये कसं राजकारण चालवायचं, कोणता पक्ष कसा चालवायचा हे देवेंद्रजी ठरवतात. देवेंद्र फडणवीस नावाचा तोच ब्राह्मण, त्याचा सगळ्यात मोठा विरोधक हा शरद पवार. म्हणजे शरद पवारांच्या मनातील, शरद पवारांच्या आयुष्यातील जो काही मोठा काटा असेल राजकीय, देवाभाऊ हे ठरवतात की कुठल्या पक्षाचं भविष्य कसं आहे, म्हणजे पक्षाचे भविष्यकार हे देवाभाऊ झालेत. आता मुंबई महानगरपालिका याच्या माध्यमातून, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून कुणाचं भविष्य ठरवायचं, कुणाचं भविष्य घडवायचं, कुणाला आत घ्यायचं, कुणाला बाहेर करायचं, याचाही जो काही पूर्ण अभ्यास होता तो अभ्यास पूर्वीच झालाय. असे फासे पडले, असे डाव पडले, सगळं काही हे मर्जीनं चालायचं दोघांच्या. पण हे कुणाला कळलंच नाही. कोणी बोललं एकनाथ शिंदे नाराज, भाजप शिवसेना गिळणार आहे, कोणी म्हणतं एकनाथ शिंदे बाहेर पडणार आहे. अशा अनेक बातम्याला उत यांच्याच मर्जीनं झालं होतं. मग सगळं आणून मराठीचा मुद्दा पुढे आणला, 2 भावाला एकत्रित आणलं. त्यावेळेसच राज ठाकरे हे जाऊन त्यांना ताजमध्ये भेटतात, राज ठाकरे दिल्लीमध्ये जाऊन मोदींना भेटतात, शहांना भेटतात, आणि शेवटला अदानी सुद्धा जाऊन शरद पवारांना भेटतात. हे सगळे डॉट जे आहेत, सगळे डॉटला डॉट लावले, सगळे काही गोष्टी एका लाईनीमध्ये पॉइंट आउट केल्या तर असाच कळतो की या सगळ्याच्या मागं एक डी आहे. डी म्हणजे डेंजर, डी म्हणजे डिवाइन, डी म्हणजे डॅडी ऑफ पॉलिटिक्स, देवेंद्रजी फडणवीस. आता हे ऐकून काही लोकांच्या बुडाला मिरच्या लागणार आहेत भरपूर. अहो, मुंबई महानगरपालिका हे यांच्याकडेच आहे, यांचीच आहे, हे पहिले ठरलेलं आहे. एकनाथ शिंदे साहेब आणि देवभाऊ यांचा हा मास्टर स्ट्रोक होता. हा स्ट्रोक त्यांनी टाकलाय आता. पण यापूर्वी काही लोकांना आमचीच महानगरपालिका आहे, सगळं काही आमचंच आहे, आता इथले महापौर आमचंच आहे, सगळं आमचंच आहे असं भासू दिलं. एक बघा, एक मोठ्या खेळाडूची ओळख असते काय, की हारणाऱ्याला हा ते भासवतात की आपण जिंकलोय. हे जिंकवायची कामं हे 5-6 महिन्यापूर्वी होऊन गेलेत. कुणी काय म्हणून काय समजून घेतले हेही बघितलेलं आहे तुम्ही. तर मित्रांनो, हीच तर ती गोष्ट आहे, हीच तर ती खूबी आहे. आणि आता
देवेंद्रजींनी एकनाथजींनी दोघांनी ही घोषणा केली की मुंबई एकत्रित आहे. मग यापूर्वी राज ठाकरेंना सोबत पाठवलं गेलं काय शिंदे उद्धव साहेबांचे? कारण जर राज ठाकरे जाते तिकडं डायरेक्टली काँग्रेसची मतं हे आपोआप तिकडं वळणार नाहीत आणि खास करून काँग्रेसची आणि यांची युती होणार नाही. कारण जग जाहीर आहेत. राज ठाकरेंनी हनुमान चालीसा म्हणली, भोंगे काढायला लावले, अनेक अशा गोष्टी आहेत. परत तेच ते राज ठाकरे कुंभमेळ्यावरती बोलू लागले, ते राज ठाकरे कुंभमेळा नाशिकवरती बोलू लागले. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी बघितल्या तर यामध्ये गेम झालाय, तो गेम झालाय उद्धव ठाकरेंचा. हिंदुत्वाला सोबत घेऊनही मराठ्यांचे गोडवे गाणे गाऊनही हा सगळ्या गोष्टी करून या ठिकाणी काहीच फायदा झाला नाही. मग या सगळ्या गोष्टी होत्या, या सगळं काही राजकारण होतं, ते राजकारण कुणाच्या तरी मर्जीनं झालेलं आहे. त्या ठिकाणी आले देवाजीच्या मनात तेथे कुणाचेच चाले ना. त्या महिलेच्या एक पोस्टनुसार इतर पक्षाचं भवितव्य देवा भाऊ घडवतात, तसंच या इतर सगळ्या पक्षाचं भवितव्य महानगरपालिकेचं भवितव्य हे देवा भाऊ आणि एकनाथ भाईच घडवणार ठरवणार. आणि जो काही महापौर आहे तो महापौर हा महायुतीचा असणार, याचं हे पहिलं पाऊल आहे. दुसऱ्यांना एकमेकांमध्ये लढवून सगळं काही आलबेल घडवून या ठिकाणी म्हणजे राजकारण कसं करायचं असतं या कानाला सुद्धा पत्ता लागणार नाही. ज्या ठिकाणी मैत्री करून लढत पाहिजे त्या ठिकाणी ह्या लढती झाल्याही. आणि शेवटी एक सुप्रियाताईचं जे काही बयान आहे संसदेमधील ते आत्ता व्हायरल होत आहे. हे व्हायरल काय होतं, हे लास्ट मास्टर स्ट्रोक आहे. तुम्हाला तो मी व्हिडिओ मित्रांनो दाखवू शकणार नाही या गोष्टीनुसार, कारण मला कालच 2-3 स्ट्राईक पडलेले आहे धाड चॅनलवरती. म्हणजे लोकांचा डाव आहे की हे चॅनल बंद पाडलं पाहिजे. हा व्यक्ती भाजपविषयी गळ्यामध्ये माळा घालून बोलतो, हिंदुत्व जागरून दाखवतो, त्यामुळे मला 2 स्ट्राईक पडले का सकाळीच 5 वाजता पाठव. तुम्हाला व्हिडिओ दाखवू शकत नाही. पण सुप्रियाताई बोलल्या होत्या की जे मतचोरी तुम्ही म्हणतात, ईव्हीएम हॅकिंग म्हणतात, तुम्ही अनेक प्रश्न हे उद्भवतात, तुम्ही विचारतात, हे सगळे फोल आहेत, सगळे खोटे आहेत, सगळे नाटकं आहेत. कारण काय, त्याच मशीनवरती त्याच लोकांवरती निवडणूक मीही लढवले आणि आता मी खासदार आहे. कारण आता सध्या सुप्रियाताई ह्या खासदार आहेत, त्याही लोकनियुक्त त्याच मशीनवरती त्याच इलेक्शन कमिशनच्या अंतर्गत. जर वोट चोरी झाली असेल तर मी सुद्धा वोट चोरी करून निवडून आले असेल. त्यामुळं याला मी वोट चोरी म्हणत नाही, मत चोरी म्हणत नाही, याला मी कुठली हॅकिंग वगैरे काही म्हणत नाही. म्हणून जो शेवटचाही यांचा डाव होता, शेवटी आता इलेक्शन कमिशनवरती काही टाकून फोडायचं, तोही डाव या ठिकाणी सुप्रियाताईच्या त्या वक्तव्यामुळं आता पूर्णपणे होत आहे. तसे राहुल बाबाचे प्रत्येक बॉम्ब फुसफुस होऊन गेले. सुप्रियाताईने टाकलेला हा बॉम्ब मात्र नक्की वाजणार आणि तो वाजणारच. हा जो काही डाव होता ना, ह्याला काही बघा लिबरल लोकांची काही भाषा असतात की भाकरी फिरवली, चटणी फिरवली, काय बोळा फिरवला, काय 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 हे सगळंच काय आहे ते यावरून सगळ्यावरून पाणी सांडून दिलंय, पाणी टाकलंय ते म्हणजे एकनाथ भाईने आणि देवाभाऊने. मित्रांनो, हे मुंबई महानगरपालिका सुद्धा कुणाकडे असावी हेही तेच ठरवणार आणि महाराष्ट्राचं भवितव्य हे तेच ठरवणार. हे काळ्यावरची पांढरी रेघ आहे. पण आता हे सगळं बघून मला आता उद्या पार्ट 2 आणायचे याच विषयावरती. एक उद्या मी व्हिडिओ पोस्ट करणार आहे, तो म्हणजे या सगळ्या राड्याचा इनसाइड स्टोरी असेल की काही म्हणा तुम्ही, उद्या आपण यांचा बुरका परत फाडणार आहोत. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. रामकृष्ण.